आता पुढची बातमी. अनेक वर्ष नक्षलवादी चळवळीत अडकलेली पावलं आता हळूहळू समाजाच्या मुख्य प्रवाहाकडे वळत आहेत. गडचिरोली पोलिसांच्या प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षरतेचे धडे दिले जात आहेत. काय आहे हा प्रोजेक्ट संजीवनी, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. ज्या हातांमध्ये आज पुस्तके, त्याच हातांमध्ये कधी काळी बंदुका होत्या. ज्या पावलांनी अनेक वर्ष नक्षलवादी चळवळीची वाट धरली होती, तीच पावलं आता शिक्षणाच्या महामार्गावरून धावू लागली आहेत. ज्यांनी कधी काळी हिंसेचा मार्ग स्वीकारला होता, त्यांचे हात आता अक्षर गिरवू लागलेत. ही दृश्य आहेत गडचिरोलीतली. पोलिसांच्या प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षरतेचे धडे दिले जात आहेत. एकेकाळी घनदाट जंगलात राहून बंदुकीच्या जोरावर क्रांती घडवू पाहणाऱ्या अनेक नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केलेल्या अनेकांनी नक्षल चळवळीत सहभागी होण्यापूर्वी 4थी आणि 5वीचेही शिक्षण पूर्ण केले नव्हते. मात्र आता चळवळीला अलविदा केल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना शिक्षण आणि कौशल्य विकासाची मोठी अडचण येत आहे. नेमकी हीच अडचण गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद प्रशासन दूर करणार आहे. गडचिरोली पोलिसांच्या प्रोजेक्ट संजीवनी उपक्रमातून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकारातून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षरतेचे धडे दिले जात असून 8 सप्टेंबरला साक्षरता दिनापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे बंदूक चालवणाऱ्या हातात एक प्रकारे पुस्तक आणि पेन दिसत असल्याचे चित्र गडचिरोली शहरात दिसून येत आहे. गेल्या काही वर्षातील सुरक्षा दलाच्या कारवायांमुळे या भागातल्या शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. मात्र यानंतर त्यांचं नवं आयुष्य सुरू झालंय. या उपक्रमात तब्बल 106 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी सहभाग घेतलाय. कधी काळी त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण सोडून बंदूक हाती घेतली होती. त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या सोबत शिक्षण विभाग सोबत ते संयुक्त विद्यमाने आम्ही ते स्कीम सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही 106 आत्मसमर्पित माओवाद्यांना सध्या त्यांचे लिटरसीचे क्लासेस आम्ही सुरू केलेलं आहे. सकाळी 10 ते 11 आणि संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत ते 106 सरेंडर्ड माओविस्ट जे आहे ते सध्या लिटरसीचे क्लासेस घेत आहे. 15 दिवसानंतर त्यांचे एक लिटरसी साक्षरताचे एक एक्झाम होणार आहे आणि मार्च 2026 मध्ये त्यांची 5वी पासची एक्झाम होणार आहे. छोट्या छोट्या उपक्रमांतून तर कधी खेळांमधून त्यांना साक्षर केलं जात आहे. या नव्या जगात त्यांना मुळाक्षरं गिरवावी लागणार आहेत आणि स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. 15 वर्षावरील असाक्षरांना साक्षर बनवणे व त्यांना जीवन उपयोगी शिक्षण देणे हा आहे. यामध्ये 5 मुद्द्यावरती शासनाने विशेष भर दिलेला आहे. एक जो आहे तो त्यांना असाक्षरांना साक्षरता व अंकगणित, लेखन वाचन याची ओळख करणे. दुसरा मुद्दा आहे आधुनिक व डिजिटल साक्षरता. यामध्ये संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट याच्या वापराबद्दल माहिती देणे. तिसरा आहे आर्थिक साक्षरता. यामध्ये बँकिंग, UPI, ऑनलाईन व्यवहार इत्यादी बाबत माहिती देणे. त्याचबरोबर 4था मुद्दा आहे नागरिक शास्त्र आणि संविधानिक मूल्यांचे शिक्षण. यामध्ये मूलभूत अधिकार, कर्तव्य, मतदान याविषयी त्यांना माहिती देणे. प्रोजेक्ट संजीवनीच्या अंतर्गत या साऱ्याच जणांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी आणि जगण्याची नवसंजीवनी मिळाली आहे. नक्षलवादी चळवळीचा बिमोड करत असताना दुसरीकडे प्रशासनाकडून त्यांचं केलं जाणारं हे पुनर्वसन निश्चितच कौतुकास्पद आहे. मंगेश भोंडेकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, गडचिरोली.